पीछे हो जाओ भाई। आगे बढ़ो। तेज तेज आ जाओ भाई, पीछे आ जाओ। देख के उधर लो, उधर 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 राइट है। प्रधानमंत्री इस्तीफा दो, इस्तीफा दो, प्रधानमंत्री इस्तीफा दो, इस्तीफा दो, प्रधानमंत्री इस्तीफा दो, प्रधानमंत्री इस्तीफा दो, निघालेले आहेत विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी म्हणून राहुल गांधी, प्रियांका गांधी आता जंतर मंतरच्या दिशेने निघालेले आहेत। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, राहुल गांधी, प्रियांका गांधी आता जंतर मंतरकडे। ऐक ना, प्रमोद, राहुल गांधी, प्रियांका गांधी आता जंतर मंतरकडे रवाना झालेले आहेत। इथे दिपके आणि यामध्ये सहभागी विद्यार्थी जे आहेत त्यांची ते भेट घेणार आहेत। राहुल गांधी सीजेपीच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी निघाले। प्रियांका गांधी सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। राहुल गांधी, प्रियांका गांधी आता जंतर मंतरच्या दिशेने निघालेले आहेत। तिथे दिपके आणि विद्यार्थीच्या आंदोलनाला बसलेले आहेत, त्यांची ते भेट घेणार आहेत या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी। त्याआधी काँग्रेसनं, त्याचबरोबर राहुल गांधी यांनी सुद्धा अमित शहा आणि मोदींच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। थेट आपण दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, राहुल गांधी, प्रियांका गांधी जंतर मंतरसाठी जाणारच आहेत, मात्र काँग्रेसच्या नेत्यांकडनं, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं इथे आंदोलन केलं जात आहे। मोदी आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडनं करण्यात आली आहे। कालच्या सीजेपीच्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्यानंतर इथे काँग्रेसही संतप्त झालेली आहे। आज लोकसभा, राज्यसभेतही विरोधकांनी या संदर्भात आवाज उठवला आणि यावर चर्चेची मागणी केली। त्यानंतर आता राहुल गांधी, प्रियांका गांधी जंतर मंतरकडे जाणार आहेत, मात्र त्याआधी काँग्रेसकडनं जोरदार घोषणाबाजी केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसनं केली आहे। तिथे जंतर मंतरवर सीजेपीनं आपलं आंदोलन सुरूच ठेवलंय। अभिजित दिपके, त्याचनंतर सोनम वांगचुक यांनी देखील आपलं उपोषण सुरू ठेवलेलं आहे। थेट आपण पुन्हा एकदा दिल्लीमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, निखिला, खरं तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये जंतर मंतर या ठिकाणी पोहोचणार आहेत। सोबतच इंडिया आघाडीचे अनेक नेते या ठिकाणी पोहोचतानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। सुप्रिया सुळे जे राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार आहेत त्याही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अमर काळे असतील, नक्कीच प्रमोद, तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मात्र राहुल गांधी, प्रियांका गांधी आता जंतर मंतरसाठी निघालेले आहेत। तर शरद पवार हे सुद्धा जंतर मंतरवर जाणार आहेत। उद्या उद्धव ठाकरे हे सुद्धा जंतर मंतरवर जाणार आहेत। या सगळ्यांनीच याआधीच सीजेपीला आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसनं केलीच आहे, मात्र त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा राहुल गांधी यांनी केली आहे। नहीं चलेगी, नहीं चलेगी, गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, पाकिस्तानी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, पाकिस्तानी
तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। नरेंद्र मोदी इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। अमित शाह तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अमित शाह तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। तर मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिलेला आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। त्याचबरोबर काल विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्यानंतर आता पंतप्रधान आणि त्यानंतर अमित शहा यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे। मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर राहुल गांधी यांनी ठिय्या दिलाय। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी या ठिकाणी ठिय्या दिला असून मल्लिकार्जुन खरगे देखील या ठिकाणी आहेत। तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे जंतर मंतरवर पोहोचले आहेत। त्यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे। जे यामध्ये जखमी झालेले आहेत त्यांची विचारपूस देखील केली। या आंदोलनाला त्यांनी आपला पाठिंबा दर्शवलेला आहे। काही वेळातच शरद पवार हे देखील जंतर मंतरवर पोहोचणार आहेत। याआधीच सीजेपीच्या या आंदोलनाला सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दर्शवलाय। तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिलाय। स्वतः या सीजेपीच्या आंदोलनामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतर या ठिकाणी आलेले आहेत। अभिजित दिपके यांच्याशी त्यांनी या ठिकाणी संवाद साधलाय। या आधी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सीजेपीच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवलेला